चिमण्या गोष्टी। नमस्कार मुलांनो, स्वागत आहे तुमचं चिमण्या गोष्टीमध्ये। आजची गोष्ट आहे हत्ती आणि चिमणी। एका घनदाट जंगलात एका झाडावर चिमणीचा एक आनंदी जोडपं राहत होतं। मादी चिमणीने अंडी दिली होती आणि ती आपल्या पिल्लांची आतुरतेने वाट पाहत होती। पण एका उन्हाळ्यात खूप उष्णतेमुळे एक हत्ती वेड्यासारखा वागत होता। तो आपल्या मार्गातील सर्व झाडं तोडत होता। त्या झाडाच्या फांद्या तुटल्या आणि चिमणीचं घर पडलं। अंडी फुटली आणि पिल्लं मेली। माझी चिमणी फार दुःखी झाली। तेव्हा एक सुतार पक्षी तिच्या रडण्याने व्यथित झाला आणि तिच्या मदतीसाठी आला। सुतार पक्षाने आपली मैत्रीण माशीला आणि शहाण्या बेडकाला बोलवलं। त्यांनी हत्तीचा बदला घेण्याची योजना आखली। माशीने हत्तीच्या कानात गुंगुन केली। सुतार पक्षाने त्याच्या डोळ्यांवर चोच मारली। बेडकाने खड्ड्याजवळ मोठ्याने टरटर केली। अंध हत्ती पाण्याचा आवाज समजून खड्ड्यात पडला। हत्ती खड्ड्यात पडला आणि त्याला शिक्षा झाली। चिमणीचा बदला याप्रमाणे घेतला गेला। तर या गोष्टीतून शिकायला मिळते, शहाणे खरंच म्हणतात की एकतेने आणि बुद्धीने छोटे सुद्धा मोठे कार्य करू शकतात। तर मुलांनो, कशी होती गोष्ट? चिमण्या गोष्टीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।